नमस्कार. स्वयंपाकघरातील खास किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत. डाळ किंवा तांदळाला कीड लागण्यापासून जपण्याकरिता त्यात कडुलिंबाचा पाला घालावा किंवा डाळ तांदळात बोरिक पावडर चोळून लावून मगच भरावे. 2. दुधाला विरजण लावताना दुधात थोडीशी तुरटी फिरवावी, दही घट्ट होते. 3. भाज्यामध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतील लोह टिकण्यास मदत होते. 4. भेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचेचे बुटू किंवा 2 चमचे दही घातले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही. 5. पुऱ्यांसाठी कणिक भिजवताना जर कणकेची मुठभर साखर घाला. साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात. 6. रात्री छोले भिजत घालताना त्यात मुठभर हरभरा डाळी घातली तर त्यामुळे छोले छान रसादार आणि दाटही होतात. 7. किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डग पाडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग लगेच जातात. 8. कडीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो अशा कडीलिंबाची पाने तेलात तळून डब्यात भरून ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो आणि ती बराच वेळ टिकतात. 9. गाजर, टोमॅटो, काकडी, बीट, मुळा अशा भाज्या जून मऊ किंवा सुरतकलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या आणि टवटवीत होतात. कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्याकरिता थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण 1 आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात. हे पाणी दररोज बदलावे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.